आशिल्ल्या प्रेस कॉन्फरन्सान आमचे बरोबर आसा सावथाच्यान आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार अरविंद दुरादो, आमचे उत्तरेच्यान आमचे उत्तर प्रदेश डिस्ट्रिक्ट कमिटीचे अध्यक्ष बाब विरेन शिरोडकर, आमचे गोवा महिला अध्यक्षा बाई प्रतीक्षा कलप, आमचे बरोबर गोवा यूथ काँग्रेसीचे वर्किंग प्रेसिडेंट बाब महेश ह्या हाजीर आसा. आज आम्ही हांगा जमल्या काँग्रेस मेंबर म्हणून, पूण आज पुराय गोंयचो आवाज, पुराय गोंयकारांचे त्रास, गोंयकारांच्यो समस्या, एक आवाज जाका कोणूच सायलेन्स करपाक शकना अशें आमी गोंयकारांचो आवाज जो आसा तो आज तुमच्या मुखार हांगा दवरता. गोंयकारांनी गोंय एक स्वप्न पळयल्लें. आमी जे गोंय इनहेरिटेड केल्लें तें आज गोंय आमच्या भुरग्यांक लागून उरलेलें ना. ह्या सरकाराच्या अंडर क्रायम रेट वाडत आसा, डिस्क्रिमिनेशन हे वाडत आसा आणि गव्हर्नन्स स्पेशली हे टोटल कोलॅप्स जाल्ले आसा. भारत देशाचो संविधान, कॉन्स्टिट्यूशन, विच इज अ बेसिक फाउंडेशन या देशाचे, या देशान रावपी लोकांचे, ते आज खंय तरी अंडर अटॅक आसा आणि ओपनली आणि शेमलेसली हे सरकार ते अटॅक करीत आसा. इनफ इज इनफ, पुरो जालें. 29 तारखेक सगळे गोंयच्या जनतेचो आवाज, गोंयकारांचे प्रश्न, हे सगळे वी विल स्टँड टुगेदर एट आझाद मैदान फाल्यां सांजेच्या 4:30 वरांचेर. द पर्पज आमचो संविधान बचाव अभियान जो आमी फाल्यांच्यान चालू करता, ताचो होल पर्पज फाल्यां आझाद मैदानाचेर मेळपाचो, नॉट जस्ट टू प्रोटेस्ट, पूण टू रिक्लेम द डिग्निटी, द सिक्युरिटी एंड द अपॉर्च्युनिटी फॉर गोवन्स इन द इयर्स टू कम. फाल्यां सांजेच्या 4 वरांचेर आमचो एक पीसफूल मार्च दिवजा सर्कला वयल्यान चालू जातलो आणि तो पीसफूल मार्च विल कल्मिनेट इनटू अ प्रोटेस्ट सभा एट आझाद मैदान. फाल्यांच्या प्रोटेस्टाचे संविधान बचाव अभियान हाचे जे करंट इश्यूज आसात सध्या गोंयचे, ते वी आर गोइंग टू अड्रेस देम. हांव चड डिटेलान आज वचना, कित्याक फाल्यां पुराय गोंयच्या जनते मुखार आणि सगळे जे गोंयकार जे आसात हांच्या मुखार जी आज वस्तुस्थिती आसा ह्या राज्याची, ते आमी थंय उघड करपाचे आसा. आज रॅम्पंट ड्रग मिनियक जे आज युथांक काबार करता, जाचो पॉलिटिकल खंय तरी हातभार आसा, जाचे बॅकिंग आसा, ताका लागून आमी पळयलें की द सो कॉल्ड क्लेम्ड हायेस्ट सीजर ऑफ ड्रग्स इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, जेन्ना 4.3 kg कोकेन जप्त केले, ज्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 43.2 करोड रुपये आशिल्ली. आणि क्रायम ब्रांच हे धरता, पुलिसाचे क्रायम ब्रांच हे धरता आणि एंटी नार्कोटिक सेल हे न्हिदला. आम्ही पहिले की मार्च महिन्यात, याच वर्षाच्या मार्च महिन्यात आम्ही पहिले की हायड्रोफ्लोनिकली ग्रोन वीड आणि जप्त केल्ले
ज्याची किंमत आशिल्ली 11.67 crores आणि पुलिसान खुलासो केला की हे थायलंडच्यान आयिल्ले म्हणून. सो आमी जर पळयत जाल्यार ह्याच वर्साक जवळपास 55 करोडाच्या वयर ड्रग्स गोंयांत सांपडटा. 8 केसीस ते म्हणटा रेजिस्टर केले, 12 जण अरेस्ट जाले. सो एंटी नार्कोटिक सेल करता कितें? ह्या राज्याचो मुख्यमंत्री करता कितें? ह्या राज्याचो होम मिनिस्टर करता कितें? हो आज एक मोठो प्रश्न गोंयकारां मुखार आयिल्लो आसा. ताज्या उपरांत आमी पळयलें की एक शॉकिंग इन्सिडंट जालो जे संविधान ह्या प्रत्येक मनशाची जी रक्षा करता. आमी पळयलें की दलित समाजाचे चली 17 वर्साचे पेडणेचे ताजेर मॉलेस्टेशनाचो अटेम्प्ट जाता आणि खंयच्या दिसा? आंबेडकर जयंती दिसा 14 एप्रिलाक पेडणेच्या गांवांत एक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान काम करपी एम्प्लॉई त्या दलित समाजाच्या चलयेचेर मॉलेस्टेशन करपाचो प्रयत्न करता. ताचेर पुलीस कांयच कारवाई करना. मॅटर एस्क्युलेट करून डीवायएसपी मेरेन पावता, एसपी मेरेन पावता, तरी काय जायना. जेन्ना सगळो गांव उठता, जेन्ना पुराय पेडणा तालुका उठता, तेन्ना खंय तरी 5 दिसांनी 19 तारखेक तो भुरगो अरेस्ट जाता. ताज्या उपरांत आमी पळयलें की आज महिलांचेर अत्याचार हे वाडत आसात. गोंय जे एका तेंपार वॉज नोन टू बी सेफ प्लेस, सेफ टुरिस्ट डेस्टिनेशन, तें आज उरलेलें ना. अनएम्प्लॉयमेंट जो आज कोर मुद्दो जाला. आज सकाळी हांवें तुमच्या माध्यमांतल्यान काहीशा पेपराचेर आमी पळयलें की परत मुख्यमंत्र्यान आनी एक गोंयच्या जनतेक फटोवपाचो एक प्रयत्न केला. तो म्हणटा की आपूण 10 ते 12 हजार नोकऱ्यो दितलो. अरे दर इलेक्शना येता तेन्ना मुख्यमंत्री सांगता 10 ते 12 हजार आपूण नोकऱ्यो दितलो. कोविड काळाच्या टायमार याद करत जेन्ना झेडपी इलेक्शन जेन्ना आयिल्ले तेन्नाय सांगिल्ले 10,000 नोकऱ्यो दितलो. ताच्या उपरांत म्युनिसिपालिटीचे इलेक्शन आयले तेन्नाय सांगले 10,000 नोकऱ्यो दिता. ताच्या उपरांत 2022चे असेंब्ली इलेक्शन आयले थंय सुद्दां आनी सरासर गोंयच्या युवकां बरोबर तांच्या भविष्या बरोबर हे खेळटात. थंय सांगले आमी नोकऱ्यो दितले. आता आमी पळयतात की ह्या वर्साच्या एंडाक खंय तरी परत झेडपी इलेक्शन येवपाचें आसा. परत हो मुख्यमंत्री आज सांगता आपूण 10 ते 12 हजार नोकऱ्यो दितलो. लज दिसता सांगपा एक गोंयकार म्हणून की आज गोंय हे नंबर 1 आज पाविल्लें आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. नीती आयोग जाचे ह्या देशाचे प्रधानमंत्री हेड करता ताचो रिपोर्ट आसा की गोवा इज रँक्ड एज नंबर 1 इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. ताचे उपरांत आमी पळयलें की आज बेसिक कमोडिटी ज्यो आसात तांचो प्राइस रायज इतलो वयर पावला की आज एक सामान्य मनीस, आज एक कॉमन मनशाक आज इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू सर्वाइव. येस टू स्ट्रगल टू सर्वाइव. आज मिडल क्लास मनीस, आज सामान्य गरीब मनीस ताचो बाबा आपलो दीस कसो वतलो हातून ह्या तो चिंतेन आसता. ताच्या उपरांत आमी पळयलें की गोंयांत एव्हरी डे एक्सिडंट केसी वाडत आसा. 33 वरांचेर एक गोंयकार मरता. कांय आठवड्या पयलीं आमी पळयलें की 5 गोंयकार एका दिसाक सोंपले. बाळेच्या गांवांत एक बसवालो हिट अँड रन केस करता आनी वचून येल्लापूर ह्या गांवांत वचून तो थंय रावता. म्हणल्यार कोणाचोच आज कंट्रोल ना. कंप्लीट कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, कंप्लीट कोलॅप्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन. ताच्या उपरांत आमी ज्यो बेसिक अमेनिटीज आसात ह्या संविधाना भितर जे आमचे राईट, आमचे जे अधिकार जातून सांगला की बेसिक अमेनिटीज लायक इलेक्ट्रिसिटी, वॉटर, हेल्थ फेसिलिटीज हे प्रत्येक मनशाक मेळपाक जाय ते आज गोंयांत मेळना. आता तुम्ही पहिले ही प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच लाईट गेली. पूण हे जे क्रोनी मित्र या सरकाराचे आसात ज्यांनी करोडांनी रुपया या सरकाराक टुवर्ड्स इलेक्ट्रिसिटी फारीक करू ना, तांचे इलेक्ट्रिसिटी कापनाय. पूण सामान्य मनीस, सामान्य गोंयकार, गरीब गोंयकार जर तर 1 महिन्याचे इलेक्ट्रिसिटी जर बिल भरना 15 दिसांनी हे लाईट कापपा येता. उदक आज उदकाक पुराय गोंयभर आज गोंयकार तळमळटात अक्षरशः उदकाक.
पूण आमी फाटल्या दिसांनी पयले मुर्मुगांवच्या तालुक्यात खास करून दाबोळे उदकाची पायपलायन फुटता, लाखांनी लिटर उदक थंय वेस्ट जाता, पूण जो मनीस तें करता ताचेर कांयच कारवाई जायना. आमी काँग्रेस पक्षान हो विशय उठयल्लो, आमी कंप्लेन दिल्ली की जो कॉन्ट्रॅक्टर ह्या सरकाराचो जो जावंय आसा MVR ताचेर केस जावपाक जाय, पूण हे सरकार दोळे धापून ताचेर निग्लेक्ट करता. आज आमी पळयलें की हे सरकार आमची भाटां बेसां दोंगर हे सगळे विकपाक उठला. हे सरकार ज्या सरकारान 2011 गोंयकारांक एक आश्वासन दाखयलें, परिवर्तनाचें आश्वासन, आणि सांगलें की आमचो सरकार येतकीर 100 दिसांनी आमी रिजनल प्लॅन हाडटले म्हणून. आज 13 वर्सां जालीं तरी हे रिजनल प्लॅनाचो नांव उल्लेख घेनात, पूण फक्त अमेंडमेंटां हाडटा. 16B हाडले, 17(2) हाडले, 39A हाडले, आणि आपल्याक जाय ते जागे पॉकेटांनी हांणी काढून दिल्लीकारांच्या हैदराबादाच्या लोकांच्या गळ्यान घातले. आमी कालूच पळयलें की इडीन 1000+ कोटीची जे इल्लीगल जाग्याची केस मुखार येता आणि SIT न्हिदला. तो हाज्या वयल्यान दाखोवन दिता की हे सरकार, हे गोंय राज्याचे सरकार, हाचो कसलोच कंट्रोल ना. आज एक क्लियर मेसेज आमी ह्या सरकाराक दिवपाक सोदता की गोवा डिजर्व्स बेटर गव्हर्नन्स, बेटर ट्रान्सपरन्सी एंड अकाउंटेबिलिटी. जर तर सरकार आमच्या युथाचो रायट प्रोटेक्ट करपाक शकना, आमच्या महिलांचो रायट प्रोटेक्ट करपाक शकना, जे मार्जिनलाइज कम्युनिटीज आसा त्यांचो जर रायट प्रोटेक्ट करपाक शकना, जाल्यार गोंयची जनता हे मुखार जे येतात तेन्ना 100% चेंज करतली. आमी खूबशे असे मुद्दे आसात जे हे संविधान बचाव अभियानान हे गोंयकारां मुखार हाडटले, तांचो आवाज जावन आसा. कित्याक आज जे एक ब्लीक फ्युचर जे आमकां आज दिसता अंडर दीस करप्ट रिजीम, त्या गोंयकारांक हांव याद करून दिवपाक सोदता की आमचे विजन जे आमचे कॉन्स्टिट्यूशनाचे आसा, जे 75 वर्सां पयलीं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान जे आमकां अधिकार, तातूंत आमच्यो गॅरंटीज लायक जस्टीस, लिबर्टी, इक्वॅलिटी एंड फ्रटर्निटी सगळ्यांक जे दिल्ले पळय, हे खंय तरी म्हाका दिसता आज लोकांक याद करून दिवपाचो टायम आयिल्लो आसा. पूण ह्या सरकारान, जे करंट BJPचे सरकार आसा, they have lost sight of its duty to protect the values which are given in the constitution. डेमोक्रेसी भितर सरकाराचो अधिकार असता की लोकांचो रायट प्रोटेक्ट करप, तांचो इंटरेस्ट प्रोटेक्ट करप. पूण हे सरकार प्रत्येक पावलाक, प्रत्येक फ्रंटाक फेल जाल्लें आसा. आज टायम आयिल्लो आसा की प्रत्येक गोंयकारान आज उबो रावचो पडटलो, प्रत्येक गोंयकारान आवाज उठोवचो पडटलो, प्रत्येक गोंयकारान आपल्या अधिकाराक झगडचें पडटलें. आमी सगळ्यांनी म्हाका दिसता एकत्र येवपाक जाय. आमचे राज्य, आमची हेरिटेज आणि आमची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक. म्हाका दिसता ह्या चलो पणजी, चलो संविधान बचाव अभियानान आमी युनाइट जाऊया अंडर द बॅनर ऑफ संविधान बचाव अभियान. Goa is reaffirming its commitment to the values that define it: justice, equality, and the protection of every citizen's fundamental rights. भारताच्या संविधानान मान आणि गर्वाची हमी आमकां दिता, पूण हे सरकार आमकां फक्त निराशाचीच आणि उदास जावपाचीच हमी आमकां दाखयता. म्हाका दिसता परत एकदा फाल्यां सांजेच्या 4 वरांचेर हांव सगळ्या गोंयकारांक उलो मारता. आमी काँग्रेस पक्ष म्हणून हांगा जमूंक ना. आमी गोंयकारांचो आवाज, आमी सगळे गोंयकार म्हणून फाल्यां एकत्र येवया. काँग्रेस इज विथ द पीपल, काँग्रेस इज फॉर गोवा.
आणि टुगेदर वी विल फाईट, वी विल राईज अँड वी विल विन बॅक द सोल ऑफ गोवा. जे आज या बीजेपीच्या भ्रष्ट सरकारान जे गोयचे सोल जे आज विकला ते खंय तरी आज एकत्र येऊन आम्ही ते परत हाडपाचो प्रयत्न करू. देव बरें करूं. संविधान बचाव अभियान फाल्यां 4 वरांचेर दिवजा सर्कला कडल्यान आमी एक पीसफूल आमचो मार्च स्टार्ट जातलो टू आझाद मैदान आणि 4:30 वरांचेर आमचो जेन्ना मार्च थंय पावता तेन्ना आमचें अभियान आझाद मैदाना वयल्यान चालू जातलें. कितले क्राउड एक्सपेक्टेड करता तुम्ही आणि तुमकां एनजीओचो भितर कितें सपोर्ट आसा तेंच्यांनी हें केला तुमकां अशें किंवा तुमी तांकां हें केला वचून हें की तुमी या म्हणून. हांवें तुका पयलीं सांगलें तशें की हो प्रोटेस्ट न्ही आनी हे आमी हांगा आज काँग्रेस मेंबर अशे बसले अशें न्ही. आज हो प्रत्येक गोंयकाराचो आवाज. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीन आपले पुराय 40 मतदारसंघ ह्या अभियानाक आमी आमचे जे दक्षिण गोंयचे जे खासदार आसात कॅप्टन विरियाटो फर्नांडीस तांच्या अंडर आमी एक कमिटी काडिल्ली. त्या कमिटीन गेल्ले 5 दीस बरेच काम केला. पुराय गोंयचे जे आमचे 40 जे ब्लॉक आसात हे सगळ्यो ब्लॉक कमिटी आमचे इतर सगळे कार्यकर्ते हे पुराय गोंयच्यान फाल्यां दिवजा सर्कला कडेन येतले आणि सगळ्या गोंयचो आवाज जे गोंयचे गोंयकारांचे जे प्रश्न आसात ते म्हाका दिसता फाल्यां तुमकां थंय दिसून येतले. आमची सगळी फ्रंटल विंग्स, आमचे मेन ऑर्गनायझेशन, आमचे दोन्ही डिस्ट्रिक्ट, आमच्यो महिला विंग, आमचे यूथ विंग हे फाल्यां मोठ्या संख्येन थंय आसतले. पूण परत एकदां तुमी विचारलें तशें म्हाका दिसता हो सगळ्यांचो आवाज, इनफॅक्ट हो तुमचो सुद्धा आवाज की पत्रकारांचो सुद्धा 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी जे आमी म्हणटा की आमी पयलें की सरकार कशा पद्धतीन दबाव हाडपाचो प्रयत्न करता. जे फंडामेंटल रायट्स आसा आमच्या संविधाना अंडर ते खंय तरी तोडपाचो प्रयत्न करता, ताचेर दबाव हाडपाचो प्रयत्न करता. म्हाका दिसता टायम आयिल्लो आसा की आमी सगळ्यांनी एकत्र येवन स्ट्रॉंगपणे आता म्हाका दिसता ह्या सरकाराच्या विरुद्ध ज्यो चुको आसा त्यो दाखोवन दिवच्यो. काँग्रेस बॅनराच्या अंडर जावचें ना न्ही. हो काँग्रेस पार्टीचोच प्रोटेस्ट, पूण हो गोंयकाराचो प्रोटेस्ट. आज तुका सांगलें तशें की काँग्रेस पार्टी सदांच लोकां बरोबर आसा. काँग्रेस म्हणटा ते सदांच गोंयचे बरोबर आसतले आणि जे गोंयचे जे सोल आसा जे आज खंय तरी ह्या सरकारान विकला ते परत युनायट जावया, परत सोल परत हाडपाक. पणजेचो आमदारान एक घोशणा केली की 100 दिसांनी आमी कॅसिनो काडटले. तो विशय तुम्ही घेतले ते सगळे विषय जे 100 दिसांनी कसिनो काडटा म्हणून सांगिल्लें, पूण आमी आतां पळयता की 100 मिटरा पेक्षा व्हडली कसिनो पणजे येवपाची आहा. ताचेर मुख्यमंत्र्याचे कितें स्टेटमेंट येता ते पळोवया मरे. ताणें सांगिल्लें की हाज्या मुखार आपूण काय रिन्युअल करचो ना, पूण उडपीच्या गांवान उडपीच्या एका ड्राय डॉकान 100 मिटराच्या पेक्षा व्हडली कसिनो रेडी जाता. कोणाची ती? रिपोर्ट्स असे आसात की ती गोंयान येवपाची म्हणून. जो डॉल्फिन ती बारकेली बोट ह्या कसिनो ती काढून ही येवपाची आसा. सो म्हाका दिसता हे सगळे प्रश्न फाल्यां त्या थंय प्रोटेस्टांनी येतले. आज एनवायरमेंट कशें हे सरकारान डिस्ट्रॉय केलें ते ताचेरूय आमी फाल्यां वी विल एनलायटन ऑन इट. अमित बाब एक वटेन जे ऑपोजिशन आसा तसोच रेव्होल्युशनर जी गोवन पार्टी आरजीपी आसा तांचो जो एमएलए आसा तो आयज खंय तरी एक प्रोजेक्टा लागून जे रिमूव जावपा जाय म्हणून प्रोटेस्टाक बसला. सो तेका बीन तुमी खंय तरी मेळटले. फाटल्या दिसांनी जो बांबोळे जे म्हाका दिसता इफ आय एम नॉट रॉंग आय थिंक यू आर डिस्कसिंग अबाउट द सेम इश्यू. काँग्रेस पार्टीचो स्टँड सदांच तुवें पयला आसतलो की ज्यो ज्यो गोष्टी इल्लीगल लँड कन्वर्जन आसूं किंवा आयपीबीच्या मार्गान किंवा आनी खंयचे शॉर्टकट पद्दतीन हे सरकार कशे गोंयकारांचे जागे काडून दिल्लीकारांच्या गळ्यांत घालता हे हाचेर ठामपणे काँग्रेस पार्टीचो विरोध आसाच. जो विषय बांबोळेचो आसा वी सपोर्ट द लोकल एमएलए देर की ताणें जो विषय काडला ताणें सर्टन
परमिशनां मागिल्ली की कितलो डेप्थ ते जर आमी पळयत जाल्यार ते ऑलमोस्ट बिलो सी लेवल गेल्लो आसा थंय. सो काँग्रेस पार्टी सपोर्ट्स द MLA of Sant Andre on that particular project. Last time people have raised the issue regarding the cash for job. Now 4 months have been passed, no one is talking about that. What happened? आज तुका सांगले तशें की प्रत्येक आज गोंयचो जो युवक आसा तो आज हे सरकार आज मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट काड आनी पळय की आमी 10,000 12,000 जॉब दितले. अरे जे जॉब आम्ही एक व्हाईट पेपर मागिल्लो, आम्ही ह्या सरकारा कडेन व्हाईट पेपर मागिल्लो की खंयच्या डिपार्टमेंटान कितल्यो नोकऱ्यो येवपाच्यो आसा आनी कितले लोक एक्सटेंशन पे एक्सटेंशनाचेर आसा म्हणून. हे सरकार अजूनही ताचेर कांयच दिना. फाटले जे अधिवेशन जाले थंय सुद्धा आम्ही सरकाराक घेराव घातिल्लो की बाबा हे क्लियर यो गोंयच्या युवकांक कळुनी कितले जॉब येवपाचे आसा ते. तूं आतां PWD चो चीफ इंजिनियराचेच घे मरे, कितली एक्सटेंशनां जाली म्हणजे कोण गोंयकार केपेबल ना. WRD डिपार्टमेंट चीफ इंजिनियर कितले एक्सटेंशन पे एक्सटेंशन चालू आहा म्हणजे कोण गोंयकार थंय त्या जाग्यार फीट जावपाक कोण केपेबल ना. म्हाका दिसता हे सरकार फक्त युवकांच्या भविष्या कडेन खेळटा. आज प्रत्येक युवक शिकून जातकीच ताका ब्लँक दिसता, ताका कळना आपूण आतां मुखार ताका नोकरी मेळटली कित्याक ऑपॉर्च्युनिटीज ना. हे सरकारान फक्त जागे भाटां बेसां विकून फक्त गोंय काबार केले. एम्प्लॉयमेंटाच्या दृश्टीन कांयच ना ह्या सरकाराचो विचार. आमी आतां टुरिझम सेक्टरान तूं पळय, आज टुरिझम सेक्टर इज डिक्लायनिंग. गोवा आज एक ड्रग डेस्टिनेशन जाल्लें, गोंय आज एक रेप डेस्टिनेशन जाल्लें, गोंय आज एक मर्डर डेस्टिनेशन जाल्लें. गोंयकार आता सध्या गरमे दिसांनी जे बाबडे वॉटरफॉलाचेर वता थंय सुद्दां माणसुकी ना मरे परत तुमी वाचतलो म्हणून. आमी पयले कितले भुरगे बुडटा थंय. सो सरकाराचो कसलोच प्लॅन ऑफ एक्शन म्हणटा तो ना. अरे टुरिझम म्हणटा ते आमकां देवादयेन आमकां कोस्टल बेल्ट मेळ्ळा, ते सोडले जाल्यार ह्या सरकार कडेन आज एक टुरिस्ट जर गोंयांत जर देंवत जाल्यार तूं सांग म्हाका टुरिस्टाक व्हॉट आर वी ऑफरिंग. Can a tourist who comes down at both Daboli, Mezmel, Bhopal, do we have 10 list of activities? आमच्याकडे किती आहार आहे? फक्त बागा, कलंगूट, मोर्जे, आशवे हे बीच सोडले जाल्यार ह्या सरकारान टुरिझमान कितें केल्लें आसा? कांयच ना सरकाराकडे. इंटरलँड टुरिझम म्हणून उलयता, कितें आहा इंटरलँड टुरिझम म्हाका सांग. जो त्या भितर इंटरलँड टुरिझमाक बाबडो वॉटरफॉलाचेर वता तो सुद्दां थंय बुडून मरता, कसलीच फेसिलिटी ना. सो दीस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड ऑन ऑल एस्पेक्ट्स. म्हादयचे तुम्ही इशू रेज करतले फाल्यां. सी म्हादयच्या प्रश्नाचेर आमी काँग्रेस पार्टीचो स्टँड, गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो स्टँड आमी क्लियर केल्लो आसा. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान पयर स्टेटमेंट केलो ऑन द पहलगाम अटॅक की काश्मीर आमचे आमी कशे ते सोडचे ना आमी परत घेतले. सो म्हाका दिसता त्याच कॉन्टेक्स्टान मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट करपाक जाय की म्हादय गोंयकारांची आनी आमी परत घेतले म्हणून. हे विचारा मरे मुख्यमंत्र्याक. आमच्यो सेक्रेटरी इन्चार्ज हू इज फ्रॉम कर्नाटका, शी हॅज ओपनली टोल्ड द चीफ मिनिस्टर टू अरेंज अ मीटिंग विथ द चीफ मिनिस्टर एंड प्राइम मिनिस्टर. Karnataka chief minister is ready to sit. She has openly told you all. So why the chief minister is not arranging a meeting with the prime minister to resolve the issue of Madhuri? We are ready. Why is he not taking all party delegation? काँग्रेस सरकार असताना ऑल पार्टी डेलिगेशन व्हेल्ले तेन्ना आमचो प्रधानमंत्री आशिल्लो तेन्ना